कित्याक MRF शेड ही आमच्या देवस्थान, हांव जे देवस्थानाक एडवोकेट म्हणून पियरच रामतलेश्वर देवस्थान ते आमचे शंकराचे लिंग थंय देवस्थान महादेवाचे देवूळ तेका लागीं बांदता आनी कशे तरेन त्रास जातले हे आमी पयलींच्या व्हिडिओन सगळे स्पश्ट केल्ले आसा तुमकां. ते थंय MRF शेड जावची न्ही म्हणून आमी कंप्लेन फायल केली एडमिनिस्ट्रेटरा कडेन. एडमिनिस्ट्रेटरान आमकां पयलीं स्टे दिली, मागीर आमचे आर्ग्युमेंट्स ऐकले मेरिटाचेर आनी काही कारणां खातीर आपले रिजन्स घालून स्टे वेकेट केली, ऑर्डर आमच्या विरुद्ध केली. ऑर्डर विरुद्ध केल्या उपरांत ती चॅलेंज करपाक 2 दीस आमकां गेले. ते 2 दिसांक पंचायतीन प्रयत्न करून जाता इतके फास्ट कन्स्ट्रक्शन कंटिन्यू केले आनी एकदांचे सोंपोवंक प्रयत्न केले. आमी बेगींतल्या बेगीन अपील घातली बिफोर ऑनरेबल एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल वॉज कायंड इनफ आमकां स्टे दिवपाक आमचे आर्ग्युमेंट्स आयकून. मागीर पंचायतीक बी नोटीसी गेल्यो. पंचायतीचे एडवोकेट, कोमनेदादचो एडवोकेट आनी 2 जाण रिस्पॉन्डंट आमचे महाजन असले त्यांचे एडवोकेट अपियर जावन आर्ग्युमेंट जाले. आर्ग्युमेंट जावन अपील आमी फायल केल्ली ऑनरेबल ट्रिब्युनलान. ती आमची अपील आमच्या फावरान ऑर्डर जाली. तुमकां याद आसतली की एक NOC दिल्ली कोमनेदादीन पंचायतीक MRF शेड बांदपाक डेटेड 26/10/2023. ती NOC इलिगल म्हणून क्वॉश आनी सेट असायड केली एडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलान. पण जेन्ना आमचे फायनल आर्ग्युमेंट चालू आसले तेन्ना पंचायतीच्या एडवोकेटान एक एप्लिकेशन प्रोड्यूस केले ट्रिब्युनलाक आनी दाखोवन दिले की तेंच्यांनी आर्टिकल 334C ऑफ कोड ऑफ कोमनेदादा अंडर गव्हर्नमेंटा कडेन ती जमीन ग्रांट करची म्हणून अप्लाय केल्या म्हणून. जेन्ना आमी त्या आर्टिकलाचेर अभ्यास केलो, तुमकां पयलीं सांगता की फर्स्ट अँड फॉरमोस्ट जे पळय ग्रांटाक तेंच्यांनी अप्लाय केल्या पंचायतीन ते आर्टिकल 334C च्या पवयान पंचायत येना. फॉर द सिंपल रिजन आर्टिकल 334 क्लियरली म्हणटा गव्हर्नमेंट कॅन ग्रांट लॉंग टर्म लीज फॉर एनी गव्हर्नमेंट प्रोजेक्ट or public purpose project, any Komnedad land with prior consent of the Komnedad for any such period as may be prescribed to government undertaking, to a government department, to a government institution and to a statutory body constituted by the government. Department असुंक जाय ते, government undertaking असुंक जाय ते, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन असूंक जाय ते, ना जाल्यार स्टॅच्युटरी बॉडी कॉन्स्टिट्युटेड बाय द गव्हर्नमेंट असूंक जाय. पंचायत आसा पळय एज पर सेक्शन 8 ऑफ गोवा पंचायत राज एक्ट इज अ बॉडी कॉर्पोरेट having common seal, common name, who can hold properties, dispose properties and has perpetual succession. म्हणजे 5-5 वर्षांनी त्यांचे ते पंच सरपंच ते इलेक्शन जाऊन चेंज जाता. सो पंचायत या 4 हातून येना. गव्हर्नमेंट डिपार्टमेंटूय जायना, गव्हर्नमेंट अंडरटेकिंगूय जायना, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनूय जायना, सो स्टॅच्युटरी बॉडी कॉन्स्टिट्युटेड बाय द गव्हर्नमेंटूय जायना. सो गव्हर्नमेंट अंडर आर्टिकल 334C कोमनेदादीची लँड काढून पंचायतीक हो प्रोजेक्ट MRF शेड बांधपाक दिवंक शकना. सो एज ऑफ नाव सिन्स ती नोटीस NOC जी असली पळय जेच्या बेसिसाचेर कन्स्ट्रक्शन स्टार्ट केल्ले ती NOC क्वॉश आनी सॅटिस्फायड केल्या ते MRF शेडीचे सध्या कन्स्ट्रक्शन जावंक शकना. सो सध्या काम बंद असतं. बंदूच दवरच्या पडले. गव्हर्नमेंट ग्रांटूय दिवंक शकना अंडर 334C. आता गव्हर्नमेंटाच्यान दुसऱ्या वेन आनी कितें दिवं येता, एक्वायर करूं येता एज पर लँड एक्विजिशन एक्ट आनी बी दिवं येता ते डिफरंट प्रोविजन आमी ताचेर ना. आज कितें म्हणा ऑन लीज एक्वायर करून ओनरशिप दिवं येता जाल्यार आनी कितें कितें ते करूं ते गव्हर्नमेंटाचे ते हांव नको ते तेंचे प्रेरोगेटिव्ह. पण जे पळय पंचायतीन आतां अप्लाय केला 334C आर्टिकल त्याच्या अंडर गव्हर्नमेंट तांकां ग्रांट दिवंक ती शकना. कित्याक ते 4 डिपार्टमेंट आहा पळय ते कॅटेगरीजान बॉडी पंचायत येना. दुसरी गजाल लोकांनी MRFाक मिसअंडरस्टँड मिनींग करूंक ना. MRF इज नॉट सम कंपनी. इट इज मॅटेरियल रिकवरी फॅसिलिटी विच इज एस्टॅब्लिश्ड बाय द पंचायत फॉर सेग्रिगेशन ऑफ वेस्ट. कळ्ळें न्ही. ड्राय वेस्ट आनी वेट वेस्ट थंय सेपरेट जाता. पण हांगा ह्या केसीन पंचायतीच्या म्हणण्यार थंय फक्त ड्राय वेस्ट मानतले. पण कितें आहा ती तुमकां पयलींच सांगलेल्या प्रमाणे ते एका वयर हायटीर बांदता आनी आमचे देवूळ थंयसून लागीं आसा. ते देवून कचरो सगळो येवन त्यो गाडयो वचून कितें कितें पोल्युशन ब्लॉकेज कितें जाता तरी ते आमी पयलीं सगळें सांगलेलें आसा. सो हांव ते परत रिपीट करिना. थँक्यू. तुमचे कडेन जो फेवरान ऑर्डर पास केल्ली आसा ताचेर आयज आमी एडवोकेटाकूय मेळ्ळे. तुमचें कितें मत आसा आतां?
पळय ह्या मॅटरान म्हाका दिसता आमच्या एडवोकेटान तुमकां सविस्तर म्हायती दिल्ली आसा म्हणजे कितें लिगली कितें एज पर लॉ ही फायट आमी बॅटल केल्या की कांयशे लोक म्हणटाले की आमी सारकें ना बट कोर्टानसून आमच्या फेवरान जजमेंट जाल्लो आसा की जी NOC कोमनिदादीन दिल्ली ती स्क्वॉश केल्या आनी सॅटिस्फायड केल्या कारण हितून कोमनिदादीची चूक ना कोमनिदादीन जी NOC दिल्ली तेजेर क्लियरली बरयल्लें की आफ्टर गेटींग गव्हर्मेंट अप्रुवल जनरल बॉडी तेजेर जनरल बॉडी घेवन ती NOC दिवंक जाय बट पंचायतीन खंय तरी घाई गोबड करून ती इलिगल तें काम चालू केलें आनी हितून कोमनिदादीकूय तेंच्यांनी त्रासान घातलेले आसा आनी ते प्रॉब्लमान येयल्ले आसा सेकंड थींग तेंच्यांनी कितें आसा जें देवूळ आहा थंय लागीं तें मात तरी देवळाच्या सेंटिमेंटान ते महाजनांक वो थंयसरल्या लोकांक घेवन तेंच्यांनी कॉन्फिडन्सान फुडें वचपाचें आसलें सो तें तेंच्यांनी करूंक ना बट अजुनूय कांय लेट जावंक ना हांव मागता कन्सर्न MLA आनी जो सरपंच आनी ती पंचायत बॉडी आसा तेंच्यांनी लोकलांक कॉन्फिडन्सान घेवचें थंय देवळा कडेन येवचें आनी आतां जशी तांकां सांगलें की तांकां परतो गव्हर्मेंट अप्रुवल घेवचो पडटलो सो तेंच्यांनी सेकंड थॉट दिवचें की देवळा कडसून खंय तरी पयस व्हरची आनी देवळा कडेन असली हें हाडचो न्हू आनी फाटल्या दिसांनी जे इवन सरपंचान सुद्दां एक वक्तव्य केलें एक व्हिडियो घातलो की मुसुंडे कडेन आसा खंयच्या देवळा कडेन आसा बट हांव कितें म्हणटा तो स्टेटमेंट मातसो तो सारको ना हेचो कित्याक हितून कशें आतां आमची सेंटिमेंट हर्ट जाता तूं प्रत्येक फावटी म्हणटा मुसुंडे कडेन आहा हिंदू देवळा कडेन आसा सो हांवूय कम्युनल करना बट एक अशें तूं दाखयना की खंय तरी चर्ची कडेन हें आहा सो डिवायड एंड रूल तूं करता आमकां हितून कांयच कम्युनल करपाचें ना आमचो एकूच मागणो आमच्या हिंदू धर्मा खातीर आमचे शंकराचें देवूळ रामतेश्वराचें देवूळ हांगा ती येवची न्हू आनी आमी हो जो लढो आहा जे मेरेन ही MRF शेड थंयसून पयस वतना ते मेरेन हो आमचो कंटिन्यू उरतलो आयज आमकां कोर्टानसून रिलीफ मेळ्ळी आसा तेंच्यांनी बॅकडोर खंय तरी जे कायद्या भायर तुमकां एडवोकेटान सांगलां जे कायद्यान पडनात त्या कायद्यान ते वयता ग्रांटाक बट थंय सुद्दां आमी आमची ऑब्जेक्शनां घातलेलीं आसा पंचायत तर्फे जर परत कितें इन फ्युचर हालचाल जाली जाल्यार तुमी तयार आसा हय आमचे पळय आमकां सद्या आमचे जितक्यो हिंदूच्यो संघटना ज्यो गोमंतक हिंदू हे म्हणा वो हिंदू राष्ट्र म्हणा इवन आमकां बजरंग दलाक आमकां फोन येयल्लो जितके आमचे हिंदू हे आसा पळय तेंच्यांनी आमकां कॉन्टॅक्ट केल्या आनी तेंच्यांनी आपलो तेंको दिल्लो आसा पळय ही जी कशें आसा आमी कम्युनल तरी सांगता कम्युनल करना तर जेन्ना एक देवळा कडेन असलो प्रकल्प येता जेन्ना हिंदू लोक सगळे एक जातले तेच समज एक कॅथलीक चर्ची कडेन समज कितें तर जाल्लें फॉर एग्जाम्पल लागा ओल्ड गोवा चर्ची कडेन तो खंयचो तरी बंगलो येतालो सो आमचो एक आतां जो MLA आसा तेन्ना MLA नासलो थंय वचून तो प्रोटेस्टाक बसलोलो कित्याक इट वॉज पर्टेनिंग टू दॅट रिलीजन सो जेन्ना पळय त्या धर्माचेर संकट येता पळय त्या धर्माचे लोक उबे जाता तशेंच आमच्या हिंदू संस्कृतीचे जितके धर्माचे जी संघटना आसा तेंच्यांनी सगळ्यांनी आमकां तेंको दिल्लो आसा आनी तुमच्या माध्यमांतून हांव तुमकां थँक्यू म्हणटा कित्याक तुमच्याच माध्यमांतून हो आमचो ते हें आसा पळय लढो तो फुडें पावल्लो आनी आयज हें जें आमकां जें हें मेळ्ळां जेत मेळ्ळां तितून खंय तरी मिडियाचो चड वांटो आसा म्हण हांव तुमकां थँक्यू म्हणटा आनी अशे हो प्रकल्प आमी ह्या देवळा कडेन न्हू खंयच्याच देवळा कडेन येवंक दिवचो ना आनी आमचो ठाम निशेध आसतलो देवळा कडेन येत जाल्यार